नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नमो शेतकरीचा 9वा व 10वा हप्ता कधी व कोणत्या तारखेला येणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 9वा आणि 10वा हप्ता एकत्र मिळणार. सध्या सोशल मीडियावर याबाबत विविध दावे केले जात आहेत, परंतु शेतकऱ्यांनी अधिकृत शासन निर्णय, कृषी विभाग किंवा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली माहिती ग्राह्य धरावी. अधिकृत घोषणा झाल्यानंतर हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते. 4 किंवा 8,000 कधी मिळू शकतात. जर एखाद्या लाभार्थ्याचा मागील हप्ता प्रलंबित असेल आणि त्यानंतरचा हप्ता मंजूर झाला तर काही प्रकरणांमध्ये एकापेक्षा अधिक हप्ते एकत्र जमा होऊ शकतात. मात्र हे सर्व लाभार्थ्यांना लागू होत नाही. सर्व जिल्ह्यामध्ये पैसे एकाच वेळी येतात का? नाही. लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे बँकिंग प्रणाली आणि तांत्रिक प्रक्रियेनुसार टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होऊ शकते. त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये किंवा काही बँकांमध्ये पैसे आधी तर इतर ठिकाणी नंतर जमा होऊ शकतात. कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे येऊ शकतात? योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या नोंदणीकृत बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा केली जाते. खाते SBI बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक, इंडिया बँक, पंजाबी नॅशनल बँक, पोस्ट ऑफिस बँक किंवा इतर पात्र बँक असू शकते. महत्त्वाचे म्हणजे खाते डीबीटीसाठी प्रक्रिय किंवा सक्रिय असणे आवश्यक आहे. लाभ मिळण्यासाठी आवश्यक बाबी: KYC पूर्ण असणे, आधार क्रमांक, बँक खात्याशी लिंक असणे, बँक खाते सक्रिय असणे, योजनेतील लाभार्थी म्हणून नोंदणी पूर्ण असणे, शासनाने वेगवेगळी दिलेले पात्रतेचा अटी पूर्ण असणे. नमो शेतकरीचा 9वा आणि 10वा हप्ता कोणत्या जिल्ह्याला कधी मिळणार आहे? 26 जुलै रोजी यवतमाळ, बुलढाणा, वर्धा या 3 जिल्ह्याला मिळणार आहे. तर 27 जुलै अकोला, वाशिम, अमरावती आणि हिंगोली या 4 जिल्ह्याला मिळणार आहे. तर 28 जुलै रोजी लातूर, परभणी, धाराशिव, बीड, जालना या 4 जिल्ह्याला मिळणार आहे व बाकीच्या जिल्ह्याला उर्वरित तारखेला मिळणार आहे. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अशा शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनल सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.